तुकाराम महाराजांना वर्ग घरी घेऊन आल्यानंतर पहिल्या दिवशी ज्या दिवशी सद्गुरूची कृपा होती ना, ज्या दिवशी सद्गुरूची कृपा होती ना त्या दिवशी आयतं राहत, त्या दिवशी आयतं राहत. मग ते तेवढं पुरतं बरं राहतं, चार्जिंग होईल राहत होती. पण ते घरी जाऊन इजलं नाही पाहिजे, घरी जाऊन इजू नाही एवढ्या करता घरी चिंतन करायचं राहत. आणि घरी नाही झालं म्हणून वैष्णव वेळ राहते. घरी होत नाही ना, इड गाऊन टाकायचं, घरी तुकडे भेटत नाही का. पण इट काय करता यायचं, घरी होत नाही म्हणून इथं यायचं. हे चार्जिंग 130 kV सेंटर इथं उद्यापासून. आज 250 तिथलं आजच्या दिवशी, पण उद्यापासून 133 kV चा पॉवर आहे उद्यापासून. इथं काय करता यायचं, घरी आपल्याला भाव प्रकट होत नाही, इथं सगळ्यांच्या संगतीमध्ये असल्यामुळे तो पॉवर तयार होतो, म्हणून ते होत असत. बघा तुकोबारायाला ते वर्म मिळाल्यानंतर तुकोबाराय साधना करत असताना अडचणी तयार व्हायला लागल्या. तुकाराम महाराजांचं मन स्वतः खायला लागलं त्याला. अरे मी तर इतकं करतो, मला काऊन होत नाही. यायला होतं मला होत नाही, यायला होतं मला होत नाही. काही ऐशी दशा येईल माझे भगवंता. तेव्हा काही गुरु नव्हते, हॅलो असं होतं तेव्हा. तुकाराम महाराजांच्या काळात फोन होते का? अरे काहीच नव्हतं. गुरु कुठं राहत होते, शिष्य कुठं राहत होते, कधी त्यांचा संवाद होत असं. इथं तर दरवर्षी वैष्णव मेळावे एक सोडून आपल्या आजूबाजूला तर किती का वैष्णव मेळावे काय नाही. मग तिथं आपल्याला भेट होती, विचारता येतं. पण आम्ही करीतच नाही, ते विचारावं पण केलं तर प्रश्न पडेल ना, नाही केला तर प्रश्न पडेल का? आम्हाला करायचंच नाही. खबर राहायला तळमळ वाटायला लागली. आणि तळमळ वाटायला लागल्यानंतर जसा 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 तुकाराम महाराजांचा चिंतनाचा प्रभाव वाढत गेला, जसं चित्त पिकावं लागतं गड्याला. मनाचं चिंतन बुद्धीवर जावं लागतं, बुद्धीचं चिंतन चित्तावर जावं लागत. 3 गोष्टी जर नाही झाल्या ना तर मसनात जावं लागत आहे. विठाला जगात 99% परमार्थ मनाला धाडकाचं जावं. रात घर उघडून सांडा साल कुलपा, मनाचा पत्ता नाही चिड, त्या मनालाच होत नाही. उपास तापस काय आला देहाला, व्रत वैकल्य काय आला देहाला, तीर्थयात्रा काय आला देहाला. टांगड्यालाच आहे ना, ताण कोणाला आहे? नर्मदा परिक्रमा ताण कोणाला आहे? टांगड्याला. बरोबर आहे नाही? पायी तीर्थयात्रा घडून टकुर सदा गाण पडो. परमार्थ सगळा बॉडीला करायचा धंदा चालला. आज काय, आज बदल व्हायला पाहिजे का बाह्य. आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी एवढी गोष्ट केली. आता करा मात, आता करा चिंतन करता 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 मनाचं चिंतन बुद्धीवर गेलं, बुद्धीचं चिंतन चित्तावर गेलं. आणि चित्तावर गेल्यानंतर मनाच्या अवस्था वेगळ्या असतात, बुद्धीच्या अवस्था वेगळ्या असतात आणि चित्ताच्या अवस्था वेगळ्या असतात. मनाच्या 3 प्रकारच्या अवस्था, रजगुणी, तमोगुणी, सत्वगुणी. बुद्धीच्या अवस्था वेगळ्या असतात आणि चित्ताच्या अवस्था वेगळ्या असतात. आणि चित्ताची अवस्था परिपूर्ण झालेली झाली. तुकोबारायांच्या परमार्थ आता पिकाईच्या मार्गावर लागला. अंतःकरणामध्ये तळमळ चालू झाली भगवंताबद्दलची. तो मद भावा, तो मद भावा, वेळ वेळ पांडुरंग, तो मद भावा. हो तुकोबारायाला ध्यास लागला. हो विषय तो त्यांचा
झाला नारायण नावडी जन धन माता पिता. परमार्थ जर आपलं चिंतन पिकायला लागलं तर घरच्या माणसात सोडणं सुद्धा बोलावं वाटत. आणि जर बोलावं वाटलं आणि जर कामधंदा करावं वाटलं तर समजून घ्यायचं आपलं चिंतन कोणत्या क्वालिटी. आपल्या घरात जर आता लय गरम राहिलं तुम्ही कूलर आणायलाच पाहिजे असं जर वाटलं तर समजून घ्या तुमचा परमार्थ पिकला. म्हणजे तुम्हाला कळत असं मी जुने माणसं आहे, बाबाच्या तालमीतली माणसं आहे, माझ्यासारख्यानं काय बोलावं तुम्हाला. संसाराचा वड कमी होऊन भगवंतावरची नामावरची जर प्रेम वाढत गेलं तर समजून त्याला परमार्थाचा रिझल्ट ओके. जर संसाराची आसक्ती असेल आणि किती जरी चिंतन करत असेल बाबळीवाली बघा गाली तो सुद्धा डोळे बंद केलेले असतात त्याला. कोणा बघ्याना त्याला वाटत मला एखादा मासा भेटावा म्हणजे डोळे लावून बसत आहे. सकाळपासून बशीर राहत ते संध्याकाळ लोक काही त्याच्यात आवडीत एक येत नाही. पण ससाना नावाचा पक्षी राहत. ससाना नावाचा पक्षी त्या ससाना नावाच्या पक्षानं काय केलं आकाशामध्ये गिरटे मारली अशी गोल फिरायला. फिरता 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 त्याचं लक्ष कुठं होतं खाली पाण्यात होतं. हा तुम्ही सुज्ञ माणसं आहे. खाली पाण्यात होतं आणि पाण्यामध्ये त्यानं बघा तुम्ही मला तुम्हाला दृष्टांत कायला सांगायचा आहे. तो आता फिरू राहिला फिरता फिरता तो अनुसंधानावर आहे. तो फिरू राहिला तो आता अनुसंधानावर आहे. त्याचं लक्ष मासा आहे खाद्य आहे त्याचं लक्ष गेलं मासा खालून वर आल्या आल्या त्याला जे झडप घातली तशी मासा चोचीत घेतला निघून गेला. ब्यागणा नुसता पाहत राहिला. आजही आपल्याला जमायला पाहिजे होतं. आपण जर सकाळचे बसले की कोणाला बनत नाही बरं का. कोणाला जमत नाही याला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय जमतच नाही. इतराने वाहावा त्यानं जर फिरत होतं यानं लक्ष ठेवलं बरं का. आणि लक्ष ठेवल्यावर हे सुद्धा वर गेलं हे निघून गेलं. हे वर गेलं शायनिंग मारायला लागलं. कोण तुम्ही ऐकू राहिले. हा बरोबर तुम्ही ध्यानावर आहे. ते असं फिरलंय त्याच्यासारखं ते काऊन फिरत होतं याच्या टकुऱ्या दे का याला काहीच नाही. ते फिरत होतं म्हणून हे फिरायला लागलं. फिरता फिरता त्यानं खाली पाहिलं पण अक्कल नाही बरं का. बोध करना तो सज्जन को करना दुर्जन को नहीं करना और दुर्जन को करना तो खुद का खोपड़ा साफ कर लेना. मग आता त्याला पाहिलं कोणाचा ढोंग करून चालत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. मग ते फिरलं फिरलं त्याला मासा दिसला दर्शक मासा त्या पाण्याच्या बाहेर आला आणि पुन्हा मध्ये गेला. याला काय केलं जे वरून उडी मारली खाली पाण्यात मारलं तिथं होतं शेवळ. शेवळ याच्या मुंडक्यात गुतलंय. फार इतकं मानी लोक गुतलंय याला दिसना फडफड करू 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 मेलं. काऊन ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु त्याला अनुसंधानाची रीत देतो आणि त्या अनुसंधानाच्या वेळेमध्ये त्याचं लक्ष अनुसंधान आणि ध्येय एक होऊन जात. असं ऐसा कोठे आठवची नाही कोठे आठवची नाही
बघा त्यांचे परमार्थाचे रिझल्ट आणि आमचे पाहना. आमच्या मागे तर गंज कोटी नाही, एक उडी टाकायला तयार नाही सरणार. श्रीपाद बाबाच्या भाषेत कोंबडी जनेन बच्चे गणे, तुम्हाला माहिती पुढं. मला बाकीचं काही सांगतच नाही तुम्हाला. सगळ्या गोष्टीचा विचार करून ती गोष्ट करायची असते. तुकोबरायचा परमार्थ पिकल्यानंतर चित्तावर चिंतन गेलं. चिंतावर चिंतन गेल्यानंतर पिकली अजंडे कडू बना गेले, पिकली अजंडे कडू बना गेले, पिकली अजंडे कडू बना गेले, पिकली अजंडे कडू बना गेले. त्याच्या मागे पांडुरंगे, त्याच्या मागे पांडुरंगे, त्याच्या मागे पांडुरंगे, त्याच्या मागे पांडुरंगे. पिकली अजंडे कडू बना गेले, पिकली अजंडे कडू बना गेले, पिकली परिपूर्ण भावावस्थेला पोहोचलेली तुकोबराय सद्गुरूंना सांगितलेल्या रीतीनं केलेला चिंतनाचा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या देहावर परिपूर्ण झाला. देहाचा परिपूर्ण विसर तुकोबरायाला पडला. अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबराय एक दिवस पहाटे स्नान झालं. स्नान झाल्यानंतर तुकोबराया समोर आरसा होता, त्या आरशाकडे गेले. सहज गेल्यानंतर बघितलं त्यांनी. बघितल्याबरोबर आरशात बघितल्यावर त्यानं तोंड नाही पाहिलं. त्यानं तोंड नाही पाहिलं, काळ आहे का, गोर आहे, चपट आहे का, नक्ट आहे. नाही नाही नाही, त्यांचं लक्ष गेलं कानावर. आणि या कानावर एक केस होता. केस कर्णमुळी म्हणजे केस, आणि तो केस असा वाकलेला होता. म्हणजे कानावरून त्याचा आकार कानात घुसला होता, त्याचा टोक कानात. त्यावेळेस तुकोबरायला कळून चुकलं, आपला परमार्थ आता पिकला. आपण परतीच्या प्रवासाला लागलो. अभंगाचं पहिलं चरण. जरा कर्णामुखी समाज गोष्टी, 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 जरा
लक्ष केल्यानंतर जरा म्हणजे म्हातारी, म्हातारी म्हणजे डवळी, पांढरा झालेला केस कानामध्ये ज्यावेळेस वाकलेला बघितल्यानंतर तुकोबरायला बोध झाला. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. काय सांगू राहिले ते? केस बोला द्या का? केस बोला द्या. नामधारकाचे केस सुद्धा बोला द्या. तुमच्या टकुऱ्यात नाही तर वाघ सोडून द्या, पण नामधारकाचे केस सुद्धा बोला द्या. अर्जुनाचे केस बोलत होते, अर्जुनाचे केस बोलत होते. यायच्या संग माणसं बोला ना. आणि आम्ही लय करतो ना, आम्ही लय करतो. काय गाजर करते तुम्ही? लोकायला मातीत घालायचं काम करते, फक्त काय करते? त्या गोष्टीकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना बोध झाला. अरे आता आपण सावध व्हायला पाहिजे. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटे जवळ आली. मरण कळतं बर का? मरण कळतं, फक्त नांदावा लागत आहे. नांदायचा पत्ता नाही आणि काट टेकवून व्हायला कशी काय होती? त्याला आण धाडूस तर नांदावा लागत आहे. तुमच्याकडे काय लावत्या? कांदे लावास का? मला आयरन नाही लावते ना. कांदे लावा लागते, त्याला 2-3 टाइम रेट थापून घालावं लागते. कोणाला? मालकाला. तवा संसार फळाला येतो का नाही? म्या गुरु केला, म्या गुरु केला. काय ना, ज्ञानेश्वरीवर ठेवून माळा घातल्या. ज्ञानेश्वरी जरी गळ्यात गुतून हिंडला ना, मोक्ष होणार नाही, तुला भेटणारच नाही. मुक्ती भेटणार नाही. नुक्ती भेटन तुमच्याकडे, नुक्ती राहते ना. हा, नुक्ती भेटन, मुक्ती नाही भेटायची. मुक्ती भेटाय करता सद्गुरूला शरण जावं लागत, आणि सद्गुरूला शरण जाऊन मिळेल्या वर्णाला नांदावा लागत. आणि नांदल्यानंतर किती नांदावा लागत? घाम फुटूस तर नांदावा लागत, आग वल चिंब होऊस तर नांदावा लागतंय. जोपर्यंत आठही भाव प्रकट होत नाही तोपर्यंत नांदावा लागत. सगळ्या संतांचे प्रमाण आहे. आमच्या खिच्यात नाही गेले. कुठून आलं का? बाहेरूनच आलंय, इकडूनच आलं, गोठीहून आलं. अरे गोठीहून आलं तर गोठीहून नाही येत, बाकीचे आहे ना तर बाजार मांडला. गोठीहून आलं म्हणून तुम्ही आम्ही इथं बसले, नाही तर आपण तिकडच होतो टांगपलटी घोडे फरार. तुकोबरायाला परमार्थ पिकला. आणि तुकोबरायाला कळालं, अरे आपल्या हातात बोटावर मोजणे इतके दिवस राहिले. मृत्यूची या भेटी जवळ आली म्हणजे आता बोटावर मोजण्या इतके दिवस आपल्या हातात आहे. बरं का? आपल्याला आपला ठेपा गाठता आला पाहिजे, आपल्याला आपल्या ठिकाणावर पोहोचता आलं पाहिजे. त्याच्याकरता लोकांना असं वाटत आता महाबोध झाला, प्रबोध झाला, आता मला कायचीच गरज नाही. असं का? रोज भाकरी खाते का नाही? रोज खाते, मग रोज खायची काय गरज आहे? बरोबर आहे माऊ. रोज भाकरी खाते का नाही? मांडे खास ना. मग रोज खायची काय गरज आहे? मग रोज चिंतन करायची काय गरज आहे? मावल्या तुम्ही, आपण आता झोपायचे, आपल्याला आता संध्याकाळ झाली, आता झोपायचंय कीर्तनाला जाऊन. मग तुम्ही घर स्वच्छ करता का नाही? झाडून काढता का नाही? झाडून काढूनच अंथरून टाकतात ना, बरोबर? सकाळी उठले अंथरून उठले तुम्ही पहिले हातात काय घ्यायच्या? झाडू. काय आला? डोक्यात घालाव, झाडालाच घ्यायचं का नाही? मग रात्री झाडलं तुम्ही, अंथरून टाकलं तुम्ही, झोपले तुम्ही, आणि सकाळी पुन्हा झाडू कायला घ्यायच्या? रात्री शेजारच्या आणून टाकली का? घाण साचणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. तुम्ही किती स्वच्छ करा, त्याच्यावर मळ झाल्याशिवाय राहत नाही. त्याला जसं वारंवार स्वच्छ करावं लागत, तसं मनावर वारंवार घाण येते, आणि त्या मनावर आवरण येतं, आणि ते आवरण दूर कराय करता चिंतन करावं लागत. विठ्ठला तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याचा परमार्थ पिकलेला असताना सुद्धा तुकोबरायाला बोध झाला, आणि तो बोध झाल्यानंतर तुकोबराय मनाला उपदेश करतात. अभंगाचं दुसरं चरण. आता माझ्या मना
होण्याकरता, बुद्धीचा लय होण्याकरता आणि चित्ताचा सुद्धा लय होण्याकरताच साधन बघा. नाम साधन आहे, साध्य भगवंत आहे. भगवंत जसा निर्गुण निराकार आहे, नाम अक्षरात येत आहे, पण ते पुढं जे अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित आणि सोहम भावे उपासित ज्ञानी बरोबर. हे जरी अक्षरांना द्यावा लागत असलं तरी त्याचा परिणाम निर्गुणात, त्याची परिपूर्णता निर्गुणामध्ये असल्या कारणानं मन दिसत का? मन दिसत न दिसणाऱ्या मनाला जर तुम्हाला लय करायचा आहे, काय करावं लागेल? त्याला सत्यनारायण मांडावं लागेल. न दिसणाऱ्या मनाचा लय करायकरता 16 सोमवार का? तुमच्याकडे 16 सोमवार शिका नाही? 16 सोमवार करत नाही का तुमच्याकडे? करतात का? उपास तापास व्रत वैकल्य जप तप, अरे हे नाना साधनाच्या खटपटा नाही सांगितलं. साधं सांगताना सोप्यावर मग सांगितलंय. इतका सोपं आहे, हाताने करत नाही, पायाने करत नाही, टांगड्याना बी करत नाही. किती सोपं आहे हे. एवढं सोपं जमत नाही, मग दुसरं काय येतं लोकांना? एवढं सोपं असून कळत नाही, मिळालं तरी कळत नाही, आणि कळालं तरी करायची तयारी राहत नाही. जर मनाचा लय करावा लागत असेल, पहिल्या मेरूच्या शिकरी एक योगी निराकारी, अरे मुद्रा लावणी खेचारी, प्राणायामी बैसला. पुढे बसला, खाली पण कवर पाय करून पुढे बसला. ते प्राणायामी, प्राणायाम काय म्हणत्या? हाताबाया टंगड्यानं करत काम चाललंय. हाताबाया टंगड्याचा परमार्थ असतो नाही, तोंडाला परमार्थ करायचा असतो का? तोंडाला जर प्यारले चाट्या आला तर 90 ठिकाणीची शिबेट होईल. मग तेव्हा करता येईल का ते? किती सोपं सांगितलंय श्रीपाद बाबांनी आपल्याला. विचार करा ना तुम्ही. मन गेले विलया, अरे ब्रह्मानंदा मादारी. मन जोपर्यंत विलायला जात नाही तोपर्यंत पुढची क्रिया होत नाही. तुम्ही 3 शिट्ट्या घेता ना? 3 शिट्ट्या माहिती तुम्हाला? आमच्याकडे म्हणते 3 शिट्ट्या. तुम्हाला माहिती 3 शिट्ट्या? हा, 3 शिट्ट्याला काही रीत आहे ना? रीत आहे का नाही? 1 वाटी जर तांदूळ घेतले तर 2 वाट्या पाणी टाकावा. माझ्यासारख्या मेंटलला जग भरवतलं तर त्याच्या बापाने खिचडी ठेवली का? खीर प्यावा लागेल ना त्याला, नाही? जसं त्याला रीत आहे तसं मन लायला जायला रीत आहे ना. मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला, तो इकडे येऊ शकत नाही. नाही 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 नाही. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकाळावर श्रीपती येणे पंथे, आकाळावर श्रीपती येणे पंथे, येणे पंथे. ते रीत गुह्य आहे. जगाच्या बाजारी सर्व काही
सर्व काही जगात सगळं मिळेल हारमाल ₹2. जुना पुराणा भंगार लोखंड. जगाच्या बाजारात सत्कर्माच्या गप्पा भेटतील. उद्धाराचं यत्किंचित सुद्धा भेटणार नाही. उद्धाराचं फक्त याच सभामंडपात भेटू शकतं. श्रीपाद बाबाच्या श्रेणीमध्ये यावं लागेल तरच उद्धार होईल. अन्यथा उद्धार होऊ शकत नाही. जरी शास्त्रानं 4 मार्ग सांगितले असेल तरी पण कृतयुगात नामालाच उतरले, त्रेतायुगात नामालाच उतरले, द्वापार युगात नामालाच उतरले लोक. राम राम तो सब काही ठग ठाकूर चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद काय कलियुगातले काय जिस नाम से अंडरलाईन करा ना तिथं. ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. त्या काळात मी नामाला तो उद्धार होता. तुमच्या नगदी नाही आला तो भाग सोडून द्या. याला बी पुण्य लागत आहे. ते कोणाला भेटत नाही, कोणाला भेटू शकत नाही. नाही 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 गिलाई भेंड्या खात्रीत गेले. 14 चौकडे लंकापती सुद्धा सोंड वाचून गेला इथं. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्या, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई. कोट जन्माचं पुण्य लागतं. जन्म जन्मी आम्ही केव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्हाला आम्हाला सहज मिळालं म्हणून किंमत नाहीये. महात्मे सहज येत होते, साधे राहत होते, जे दिलं ते खात होते. आता तरी आम्हाला माऊली विचारायला बाबा काय खास, काय दगड खास, आता काय खातो लई विचारतेत लोक. खायला बासुंदी ते आमचा वाला आता सध्या. आणि त्याची तुकड्या करता मऊ झाली. आजच आहे कलियुगामध्ये अवघड आहे. चल जाऊ द्या. मनाचा लय करायचा आहे आपल्याला. हो, मनाला बोध करायचा आहे. हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी म्हणा. जबाबरी अर्जुना हा बोध भेटेना म्हणा. तबबरी या साधना बजावीची लागे. बोध मनाला मिळाला, साधना करायला लागलो. साधना करता करता मनाचा लय होतो. आणि जोपर्यंत मनाचा लय होत नाही तोपर्यंत हातपाय फोडावा लागतात. हे असं का करतात? मनाचा लय होत नाही ना म्हणून तसं करतात. रजोगुणी तमोगुणी अवस्था असतात या. आणि या रजोगुणी तमोगुणी अवस्था असल्यामुळे काय होतं, त्या मनाचा मन पवनाची करुणी खेळणी, मन आणि पवनाची खेळणी असते. त्या दोन्हीच्या द्वंद्वामध्ये तांदूळ कुकरमध्ये नाही टाकायची शिजावा. पातेल्यात, तुमच्याकडे पातेलं म्हणता का, पातेल्यामध्ये जर तांदूळ शिजायला टाकले बरोबर, पाणी उकळून द्यावं लागत. उकळून दिल्यानंतर ते वाटीभर तांदूळ त्याच्यात सोडावं लागत बरोबर. मग सोडल्यानंतर त्या तांदळांना खाली गच बसायला पाहिजे की नाही. काऊन उड्या मारते ते, त्याला समजत नाही का गच बसत. आती रडती पडती, आती रडती पडती, जसं त्याच्या अंगात पाणी मुरायला लागलं
म्हणजे पाणी कमी व्हायला लागलं तसं ते काय होत्या फुगत चालत आहे. बरोबर आहे ना. आम्ही लोक तिकडेच फुगतो. मला येतच मला काय गाजर येतो तुला. इकडं फुगत काय फायदा आहे. तिकडं फुगल्यानंतर बघा तुम्ही जसं पाणी कमी व्हायला लागतं तसं त्या तांदूळामध्ये बदल व्हायला लागतो. आणि जसा बदल व्हायला लागला तांदूळ शिजले याच्याकरता हात घालून पायाचा नसतो. ज्याचा वरचा मधला रिकामा आहे का ते पाहत असं असं. पण ज्या सुगरण राहतात ना या मावल्या त्याला फक्त एका शितावून भाताची परीक्षा होती. एक जर फुगलं ना व्यवस्थित पाहिलं नरम झालंय की इथं नरम व्हायला पण तयारच नाही. मोडेल पण वापणार नाही. तसाच चुलीत जाय कोणतं काय जाईल. इकडं तर लय ग येतो. आता सरांना सांगितलं इकडं आला का कीर्तनकार होतो. मग लोक त्याला बसू देत नाही. कोणाची दहावी कोणाची 13वी कोणाचं काय कीर्तनकार झाला का ते घरी बसतच नाही. तो बायकाचा नाही पोराचा नाही तो त्याचाच राहतो. आणि मग ती याकडे भुकायच्या नादी लागलं का मग त्याचं बी चिंतन निघून जात आहे. नाका का डुलतो पुंगी वाजल्यावर. नाक का डुलतो पुंगी बंद झाली का नाक बिळा असं चालतं काय. क्षणाक्षणाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू. जर तुम्हाला तरायचं असेल ना प्रत्येक क्षणाला ती गोष्ट करावं लागेल. ती मनाचा लय झाला जसा मनाचा लय. मला वाटलं प्रमाण घ्यायचं. जसा मनाचा लय होत गेला बघा तुम्ही मन गेले विलाया ब्रह्मानंदा माजारी. आणि जसं ते ब्रह्मानंदामध्ये जायला लागलं तसं ते चित्तावर जायला लागला. हरी रे माझे हरी रे चित्त 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 भार विठा विसरले माझे हरी चित्त भार विठा विसरले हरी रे माझे हरी रे चित्त हरी रे माझे हरी रे चित्त हो हरी रे माझे हरी रे चित्त हरी रे माझे हरी रे चित्त. चित्तावर चिंतन केलं. चित्तचा काटाली वाटू घेत वाचा पांगवळली जे तिथलं तेच अपाद कुंचित रोमांच आले. आता चला परत पुन्हा थोडा रिवाज येतो आणि पुढे जाऊ आपण. भात शिजला का नाही. शिजलेल्या भाताना पुन्हा उड्या मारावा का तांदूळाला. तुम्हाला कळलं का पण मी काय बोललो. मी मराठीतच बोलतो. मला आयरणी नाही येत तेलगू येत नाही तमिळचं लगेच येत. जेव्हा भात शिजला त्या भाताला पुन्हा उड्या मारावा का. जर मारीत असेल तर त्याला कुठेतरी कसर राहिली असत. सांगणाऱ्याला सांगितलं जो शिजला त्याला पुन्हा शिजायची गरज नसते मायबाप. म्हणून तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मला बोध झाला त्या कानात जरा कर्णमुळी सांगत्या कर्णमुळीनं मला सांगितलं मृत्यूची भेटी जवळ आली बरोबर आहे. पण मी माझ्या मनाला सावध केलं. आता माझ्या मना होई सावधान. आणि पुढची महत्वाची गोष्ट आहे ओम पुण्याची दान कार्यसिद्धी. बोध म्हणजे आपलं कर्म आणि प्रबोध म्हणजे आपलं गाव. प्रबोध कशाला म्हणतात. तूप कशाला म्हणतात. दृष्टांत सांगून मग सिद्धांतावर. तुम्ही दुधाचं तूप तयार केलं. आता एवढं सांगायला वेळ नाही. 11:45 वाजता गेले. मला 15 मिनिटात शिट्टी वाजायची. हा बघा दुधाचं तूप तयार केलं तुम्ही. तो पदार्थ तयार झाला. तयार झाल्यानंतर तूप चेक करायची रीत माझ्यासारख्यानं हात घातला त्याच्या बापान तरी तूप पाहिलं का कधी. नाही त्याला काय करावं लागतंय. अल्लाह त्या तुपाला स्पर्श होईल का नाही असा करावा लागतंय. केल्याबरोबर ते हाताला चोळावं लागतंय. बरोबर. चोळल्यानंतर नाकाच्या आणि हाताच्या मध्ये जी गोष्ट आहे ना तिला प्रबोध म्हणतात. तूप कशाला म्हणतात. त्या हातामध्ये नाकामध्ये जी गोष्ट आहे ना
त्या गोष्टीला कसं बोटानं दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या बोला 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 हे अनुभव गुरुच्या बोला गुरुच्या बोला मग सद्गुरू समजून सांगतात त्याला काय म्हणतात त्याला तूप म्हणतात गेलो स्वरूपाच्या ठाया पुढे ब्रह्म मागे माया प्रबोधाच्या परिपूर्णतेचा भाव सांगू राहिला तुम्हाला बोध प्रबोध परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान ध्रुवापरोक्ष ज्ञान मल विक्षेप आवरण काशादोष गेल्यानंतर स्वरूपाची प्राप्ती होते आणि स्वरूपाला गेल्यानंतर निर्गुणीने निराकारी दाने सदा माझे राहणे निरंतर प्रबोध म्हणजे पर्याहुनी पडते घर ते राहो निराधार ते राहो निराधार ते राहो निराधार ते राहो पुढे ब्रह्म मागे काय परमार्थे श्रीपादा बाबांचा विचार करा अरे तुम्ही आम्ही चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आलो आयऱ्या गैऱ्याच्या पोटी जन्माला आलो असतो ना फाशी घेऊन मेलो असतो खूप भाग्यवान माणसं आहोत का असा सिद्ध महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला फक्त त्या गोष्टीची आदर आणि कदर करा जीवनामध्ये नामाला कधी विसरू नका जर नामाला विसरलो नामाशी विनमुख तो नर पुण्यवान हा तुम्हाला येतं मग हरिपाठ येतो तुम्हाला कोणाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना ज्याच्या गळ्यात माळी घ्यायला सांगितलं का आपल्याला सांगितलं नाम धारकाला सांगितलं जो काय नामाशी विनमुख तो नर पापी या बेवड्याला नाही सांगितलं इथं खाणाऱ्या खाटू खुटू खाणाऱ्याला नाही सांगितलं इथं पापी त्याला माहितीच नाही तर तो काय देईल इकडं ज्याला माहिती असून करत नाही ना त्याच्यासारखं कोणीच नाही दुसरा म्हणून जीवनामध्ये मायबाप समजून घ्या जास्त करायची गरज नाही थोडं करा पण व्यवस्थित करा परिपूर्ण रिझल्ट येईपर्यंत करा आता माझी मना होई सावधान ओम पुण्याची दान कार्यसिद्धी जर त्या स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत जर नाही गेला तर काय अवस्था होती अभंगाचं तिसरं चरण सेवनाचे गाडे बुडतान लगे वेळा सेवनाचे गाडे बुडतान लगे वेळा सेवनाची गाडी बुडतान लगे वेळा सेवनाची गाडी बुडतान लगे वेळा शेवटची घडी बुडताना लगे वेळ पण
साधा वातो काळ जवळ आला. आज नाम धारक सुद्धा भ्रमाती. त्याला वाटत आज मला लय दिवस राहायचंय. घेतलेला श्वास सुटणच याची काही गॅरंटी का तुला? मग किती अनुसंधानावर पक्क करावं लागेल. एक नामधारक भेटले मला. नाम घ्यायचं इतके फोन रोज, दिवसातून 3 फोन. बाबा कधी येते, बाबा कधी येते, बाबा कधी येते म्हणलं. आता मी सुट्टीचा महाराज. मला रविवारी सुट्टी राहायची, मी येईल. अहो रविवारी त्यानं 15 फोन केले. सकाळी 6 वाजेपासून 7 वाजेपासून. बाबा लवकर ये. म्हटलं काय रे बाबा झालं काय तुला? म्हणे बाबा मा श्वास बंद पडला तर मला घेता येणार नाही ना. बरोबर आहे की नाही? कधी सुटत सांगता येईल का? सुटणारा श्वास ज्या दिशेला घातला ना त्या दिशेला धडकावं लागतं. नामधारकांना गुरमीत नाही राहायचं. मला नाम भेटलं, मला अवस्था झाली, माझा प्रबोध झाला आणि मी लय करतो, गुरमीत राहायचं नाही. कधी काळ झडप घालील सांगता येत नाही. तिथं आपण अनुसंधानावर राहिलं पाहिजे. तिथं आपलं पक्क असलं पाहिजे. उघडे परब्रह्म तिथं आपण अगदी चोख असलो पाहिजे. आणि तिथं जर चोख असलो ना, काळ तिथं येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. तुका म्हणे काळ आता करुणा सके बळ. तिथं काळाचं बळ चालत नाही. दड 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 दुड 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 बळ सुटला. कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ चेबिता कापरिया रे. नामाची या बळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माथा सुटी मागू. जाऊ नये तया गावात, जाऊ नये या गावात, जाऊ नये तया गावात, जाऊ नये तया शिवाला सुद्धा काळ येत नाही. पण नामधारक आरूढ असला पाहिजे. तो नामधारी नसला पाहिजे. मराठी कळून राहिले तुम्हाला? नामधारक नामधारी नसला पाहिजे. मी लय जुना मी लय जुना. तुला काय अथराचं नाही पांघराचं नाही. जुन्याला तर नाही गजा काय जाया करतात ना आम्ही. अहंकार केला तुका म्हणे. आणि इथं तो वाढूच राहिला म्हशीच्या शेंगासारखा. अहंकारा नाडले तुका म्हणे वाया गेले. आणि तू अहंकार जर जायचा असेल ना तर नम्र व्हावा लागतं. नम्र झाला भूता तिने बोलिले अहंता. म्हणून यथामती अवकाश. 11ला 5 मिनिटं बाकी आहे. जास्त वेळ घेत नाही तुमच्या सर्व संत मायबापांच्या समोर. या अभंगाचा भावार्थ बोलण्याच्या माझ्या बुद्धीप्रमाणे मी प्रयत्न केला. जशी सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांनी कृपा केली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काहीतरी चुकलं असेल, तुम्हाला लागलं असेल मायबाप, मला काही तुम्हाला टोचून बोलायचं नाही, मला काही तुम्हाला रोषानं बोलायचं नाही. पण जी तळमळ श्रीपाद बाबांची या महात्म्याच्या मुखातून आम्ही ऐकतो ना जुन्या, ती तळमळ तुम्हाला सांगायची फक्त. बाकी काहीच नाही आम्हाला. इसगाव तिसगाव फिरणाऱ्याला तुमचंच 40 गाव. फक्त तळमळ एवढी आहे. आपल्याला मिळालं, क्वालिटीचं मिळालं, फक्त आपण ते टिकून ठेवलं पाहिजे. आणि आपल्यातून दुसऱ्याला परमार्थ दिसला पाहिजे. नाम धारक जर रस्त्याने शिव्या देत चालला तर त्याच्या नामाचा परिणाम येतो.
त्याच्यापेक्षा बेवडं बरं. बरोबर आहे ना. नामधारकाच्या तोंडात शिव्या यायच्या ऐवजी नाम यावा का शिव्या यावा? नाम यावा. म्हणून जीवनामध्ये कोणी किती राहा यस्मानोदचे ते लोक लोकानुदे हर्षामर्देगी मुक्तो यश मे प्रिया अनपेक्षा सुचिर दक्ष उदास. हे 12व्या अध्यायात 36 गुण सांगितले नामधारकाचे. नामधारकानं या क्वालिटीत जीवन जगावं. असं सामान्य लोकांसारखं जीवन जगू नये आपण. आपल्याकडे बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जोपर्यंत लग्न नाही झालं ना तोपर्यंत काही केलं तर चालतं. ती कुठं बसली तर चालती, कुठं गेली तरी चालती, कोणत्या गल्लीत घुसली तरी लग्न होत नाही तर बरोबर आहे ना. ती आई बापाच्या घरी राहती. पण आता लग्न झालं ना, आता प्रबोध झाला ना, आता ती कुणीकडे घुसून चालेल का? नाही ना. तिच्याकडून काही जबाबदाऱ्या असतात संसाराच्या, परमार्थाच्या, सद्गुरूच्या आपल्याकडून काहीतरी जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदार पार पाडायच्या असतात. म्हणून कसं वागून आपण चालत नाही. नामधारकानं व्यवस्थित वागावा. बाबांचं नाव जाईल असं वागू नये. बाबा निदान बाबांना तुम्ही सुख देऊ नका, पण निदान दुःख होईल असं वागू नका. मी तुम्हाला उपदेश करायला नाही आलो, तसं माझ्या जीवनामध्ये मला घडायचंय, मला बदलायचंय. पण सांगितल्याशिवाय ज्यावेळेस माणूस एक गोष्ट दुसऱ्याला 10 सांगतो ना, त्यावेळेस त्याला एकदा त्याचं बोट त्याच्याकडे येतं आणि त्याला वाटतं अरे आपण लोकांना सांगू राहिलो. पण आपल्याही जीवनामध्ये ती गोष्ट उतरली पाहिजे. म्हणून तुमच्या सर्व संत मायबापांना काही वाईट वाटलं असेल, मायबाप ते विसरून जा. जे चांगलं आहे ते बाबांच्या कृपेनं तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करा. विठोबार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोष्टी मृत्यूची या जवळ भेटी जवळ आली. आता माझी मना होई सावधान, पुण्याची दानकारी शेती शेवटची घडी गुडताना लगी वेळ साधावा तो काळ जवळ आला. आता माझी मना होई सावधान, ओम पुण्याची दान कार्य शेती. जीवनामध्ये साधू संतांना ती गोष्ट डायरेक्ट बोलता येत नाही, नाम डायरेक्ट बोलता येत नाही. त्याला सांकेतिक शब्द आपल्या साधू संतांनी सांगितलेले आहेत. त्या अनुषंगानं तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणायचे आता माझ्या भोगता
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे चित्ती कुळीची देवता. मग आता आपल्या कुळीची देवत कोणाची भवनी आहे, कोणाचा खंडेरा आहे, कोणाचा पंथ आहे, आखाई चोखाई इराई पिराई. मग ती देवता सांगितली कीड कुळ कोणतं? पाटील, पवार, बनकर, जाधव याला कुळ म्हणत्या का? अय कुळ काय म्हणत्या? 96 कुळी यायची 96 कुळी काळीला लागे ती दिली तिळांजळी कुळ नाम रूपाशी शरीर याचे त्याशी समर्थी येले. मग तुकोवर आली तर सांगायचंय तुका म्हणे चित्ती कुळीची देवता. मग कोणत्या कुळीची देवता? देहाची जी कुळ आहे या देहाच्या कुळामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11वं मन या देहाच्या गोकुळ गोनाम इंद्रिय कुळनाम शरीर. मग या कुळीची देवता कोणती आहे? आत्माराम. आणि तुकोवर आला ते सांगायचंय तुका म्हणे चित्ती कुळीची देवता. म्हणजे लक्ष कुठं पाहिजे? ढगाच्या टायमाला शिट्टी वाजायची. आता 5 मिनिटात कीर्तन संपलं बरं का. आता कीर्तन संपायच्या बेतात आला जर बारीक बसला पोली होतो कीर्तन. आता आपल्याला घरघर लागली बरोबर. घरघर लागल्यानंतर आवाज इको जास्त मोठा होतो आपला याचा नाही बरं का. आपला जास्त गडगड करते. तुमच्याकडे काय करताय घरघर लागल्यावर? शिपावती त्या नाही करताय, डोळे फाडीत आहे, तोंड फाडीत आहे ना. मग त्याच्यात काय करताय तुम्ही? शिपा दूध टाकी द्या की नाही? हा दूध टाकी द्या बरोबर आहे की नाही.
मग आता त्याची सगळी बॉडी खराब झाली इथून इकडं, कानाची चापडी वाकडी झाली म्हणजे इथपर्यंत बॉडी त्याची कामातून गेली. बरोबर. कानपूरला पहिलेच राजीनामा देईल राहतो. मग आता ते आ करतं तुम्ही त्याच्यामध्ये दूध वती त्या बरोबर ते आत जातं का? कारण ते गरगर लागेल राहते, ते आत जात नाही. आणि ज्यावेळेस ते दूध श्वास नलिकेत घुसत त्यावेळेस आ उ निघून गेला वारा, 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 हिला हिला बाजारा, हिला बाजारा, हिला हिला बाजारा, हिला बाजारा, गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, वारा. अशा वेळेस दूध न टाकता तिथं ध्वनी लावून द्यायची असते. नामधारक जर ओरिजिनल पिकेला असेल तर त्याचं दुसरीकडे लक्ष जातच नाही. त्याचं तोंड बंद राहत आणि त्याचे डोळे बंद राहतात, तो त्याच्या ठिकाणावर राहतो. आणि जर त्याचं तोंड उघडं असेल आणि डोळे उघडे असेल तर समजून घ्या यमाचा पाहुणा प्राणी, यमाचा पाहुणा झाला तो. या इंद्रियाद्वारे जर गेला देव, नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, तोंडावाटे आणि डोळ्यावाटे जर जीव गेला यमाचा पाहुणा झाला. आणि आपल्याला यमाचा पाहुणा जर व्हायचं नसेल तर परफेक्ट नामाचं चिंतन करा. तुका म्हणे चित्ती कुडीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्ये. अरे बाकीच्या शब्दाकडे लक्ष न देता, शब्द स्पर्श रूप रसगंध इकडे लक्ष न देता साधकाचा टार्गेट असला पाहिजे नाम, साधकाचं टार्गेट असलं पाहिजे देव, साधकाचं टार्गेट असलं पाहिजे स्वरूप. आणि ज्यावेळेस तो स्वरूपाच्या ठिकाणी राहील त्यावेळेस त्याला पुन्हा आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर